नमस्कार मंडळी, आजचा दिवस दुसरा. आपण आहोत आता वाळव्या, माझ्या गावामध्ये वडिलांच्या. आणि आजचा प्रवास असणार आहे आमचे जे कुलदैवत आहे. काल आपला मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण जी पुण्यातली जेजुरी आहे खंडोबा गड तो केला. आणि आमचा जे कुलदैवत आहे पालचा खंडोबा ते केलं आहे. आणि आजचा आपला दिवस दुसरा असणार आहे. तिथे आपण जाणार आहोत नायकबा आणि नंतर कोल्हापूरला ज्योतिबाला, अंबाबाईला देवीच्या मंदिरात. आणि तिथेच बघू मग कुठली अजून एक महालक्ष्मीचा देवी असेल तिथे. आणि दिवसभरचा आपला हा प्रवास असणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, माडवा गावमध्ये पहिल्यांदा बघते पेट्रोल पंप. खूप डेव्हलपमेंट झाली ॲक्च्युली. आता माझ्या लहानपणी मी यायची, लहानपणी राहायला यायचं म्हणजे शाळेचा शेवटचा पेपर द्यायचा आणि डायरेक्ट गावालाच. असे किती जण करायचे नक्की कमेंट करून सांगा मला. पेपर द्यायचा त्याच दिवशी रात्री गाडीत बसायचे. आणि आमचं खर कारखानाच आहे आपल्याकडे. साखर काय घंटा मिळत नाही. 3 रुपये किलोने साखर भेटते आपल्याला, 3 रुपये किलोने. पण आपले शेअर्स नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते घेता येत नाही. मी आता 1-2 जणांना सांगितलंय, जर भेटली तर 20-25 किलो साखर घेऊन जायची. यावेळेला साखर आणि इंद्रायणी तांदूळ घेऊन जायचं आपल्याला सोबत. बघू आपण. आणि हे आपल्या गावचा नजारा बघा, शेती, द्राक्ष. आणि आता जाताना आहे ना द्राक्ष घेऊ काय अर्चू? मस्त आहे की अर्चू आहे आपल्या बरोबर. माझ्या सूनबाईची बहीण आहे ती. अनिकेतचं लग्न झालंय. आता आपण नायकबा म्हणून आमचं जे कुलदैवत आहे देवस्थान तिकडे आता पोहोचतोय. रस्ता संपत आलाय. तुम्हाला दाखवायचं होतं की रोड कसा आहे. मी तर पहिल्यांदा येते. जवळ आपण पोचलेलो आहे. आता आपण ओटीचं सामान वगैरे घेता येतात दोघे. तर मंदिर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा समोर मंदिर आहे. हे बघा मंदिर. ॲक्च्युली ऊन आहे पण जरा पण गरम होत नाही आहे. हवा एकदम थंड चाललेली आहे. ठीक आहे, त्यामुळे घाम वगैरे म्हणजे कडक ऊन वगैरे ऊन आहे पण जरा पण चटके वगैरे काय लागत नाही आहे. बघा मी उन्हामध्ये जरा पण चटके नाही, पण थंड हवा चाललेली आहे. क्लायमेट खूप छान आहे. उंचीवर आहे त्याच्यामुळे क्लायमेट एकदम थंड आहे. ठीक आहे, चला आता मंदिरात जाऊया आपण. मी पण पहिल्यांदा आलो आहे. बघू मंदिर कसं आहे काय. नमस्कार मंडळी, आज आपण आता पोचलेलो आहे. बोललं सगळं झालं. म्हणजे माझ्या माहेरचा देव आहे. म्हणजे मला माहितीच नव्हतं हे असतात. व्हेरी गुड. फक्त सासरचं माहिती होतं. तर आता बघूया पुढे मंदिराच्या इथे जाऊया. देव माहिती पण नाही माहिती तुला. सांगितलं का कधी आपल्याला? हो मॅडम, चला की लवकर चला, भिगी लवकर. सगळे चाललेत. आपण पण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. 2 नवीन जोडपी आहेत आपल्याबरोबर. एक सुयशची बायको आणि एक अनिकेतची बायको. आपलं तर जुनंच आहे पण त्यांना घेऊन आपण आलो इथे. ठीक आहे, चला मंदिराच्या आत जाऊन आपण दर्शन घेऊया. हे मंदिर आहे.
सासरवाडी आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की नाईकबा देवस्थानचं मंदिर खूप छान आहे. मला खूप आवडलेलं आहे. म्हणजे प्रेमाशीच खूप छान आहे. बघा तुम्हाला दिसेल व्यवस्थित आहे. आणि हे बघा इकडे व्यवस्थित पायऱ्या पण बनवल्यात मस्तपैकी बसण्यासाठी. आजूबाजूला झाडं पण खूप छान आहेत. आणि लोकेशन फोटो काढण्यासाठी लोकेशन खूप छान आहे. तर हे आहे कराडमध्ये. कराडपासून ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि घाट चढायचा वरती. तर तुम्ही इथे आलात त्या नाईकबा या देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे. तर जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून नवीन कुठले देवस्थान आम्ही एक्सप्लोर करू शकतो कोल्हापूरमध्ये. तर ठीक आहे. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण जाणार आहे ज्योतिबा मंदिराकडे. इथून जवळजवळ ते 120 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नमस्कार मंडळी. आपलं नाईकबा जे देवस्थान आहे त्याचं दर्शन झालेलं आहे. खूपच छान दर्शन. म्हणजे मंदिरात गर्दीच नव्हती आणि हे खूप डोंगरावरती आहे मंदिर आणि वातावरण एवढं थंड होतं ना. आता हे एवढं कडक उन्हामध्ये पण वातावरण एकदम थंड होतं. म्हणजे विचार करा की रात्री किती टेम्परेचर एकदम जात असेल खाली. आणि आता याचा पुढचा प्रवास आपला असणार आहे ज्योतिबा देवस्थान आमचा आणि अंबाबाई देवी आहे त्यांचं. तर आता भेटूया डायरेक्ट आपण ज्योतिबाला पोचल्यावरती. तोंड चालू राहणे. एवढा मोठा पेरू आहे बघा. 100ला 3 मुलांचे फोन येतात. आपण आता जवळच किती किलोमीटर बाकी आहे अजून? 20-25 किलोमीटर. 20-25 किलोमीटर मग ज्योतिबाला पोचणार आपण. जेवलो नाहीये. तो जो आपण शेवटचा नाश्ता केला तेवढंच आहे. पेरूमध्ये खाण्यामध्ये मजा आहे इथे. कसं आहे ग? छान आहे. गोड आहे का? बघू आता मी खाऊन बघते कसा लागतोय ते. चला कंटिन्यू राहा तुम्ही.
फायनली आपण मंदिराकडे पोचलेलो आहे आणि आपण घेतलेलं आहे हे बघा साहित्य पूजेचं. साहित्य आणि पार्किंग पण आपल्याला भेटलेली आहे. साहित्य हे बघा मंदिर तुम्हाला दाखवतो. होतं हां पण पार्किंग नाही आहे मंदिराची, एवढी कॅपॅसिटी नाही आहे. रोडच खूप छोटा आहे. पार्किंगला पैसेच देऊ नका तुम्ही आलात तर. हे बघा मंदिर आहे समोर तुम्हाला दिसेल हे बघा. आणि रोड किती छोटा आहे बघा आणि पार्किंग बघ अशी केली आहे म्हणजे प्रत्येक दुकानाच्या समोर पार्किंग. हे बघा रोड किती छोटा आहे. आता अनिकेतची गाडी कुठे लावली आहे आता ते बघायला लागेल. मंदिर समोरच आहे. ठीक आहे आता मंदिरात जाऊन आपण बघूया तर मंदिरामध्ये अलाउड आहे की नाही आहे शूट करणं त्याप्रमाणे आपण काय मंदिराकडे पोचलो आहे आपण. यावेळी आपण दुसऱ्या दरवाजाने आलेलो आहे. म्याव म्याव झोपली आहे. फोटो काढायला बघा. हो म्याव झोपली आहे बघा. म्याव म्याव झोपली आहे. चला जेजुरी सोन्याची ज्योतिबा भंडारा सगळं ऑरेंज सगळं लाल 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 आहे. ज्योतिबाचा भंडारा लाल असतो. फायनल आपण आतमध्ये पोचलो आहे. आता लाईन लावून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. चला दर्शन घेऊया. आपल्याला दर्शन घेऊया मग त्याच्यानंतर आज कसं येतं का वेगळं दर्शन घेऊया त्याच्यानंतर आपण हे करूया. लाईन एवढी नाही आहे. चला नमस्कार करा वाणी करा. पहिली पूजा आहे नंदी बसवेश्वर. या पुढे तिथे पुढे नमस्कार. हे वस्त्र उजव्या डोक्या घालायचं. डबल लाईन करू जरा. कपूर बाहेर पडता हो मस्त दर्शन घे. काय पडला इकडेच आहे. इथून जाऊ. गर्दी चल चल गर्दी कमी आहे अलाउड नाही. आणि फटाफट होईल आपलं काय. करू नका. बंद करा मंदिरात. ज्योतिबाचा भंडारा आता आपण उधळूया तिकडे. ठीक आहे चला 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 चला. ज्योतिबाच्या नावानं सांग भंडारा उधळून झालेला आहे. ठीक आहे आता आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. आपलं सामान घ्या मॅडम. आपण आता मारू प्रदक्षिणा. देवदर्शन आपलं खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि आपण तिकडच्या भटजींना रिक्वेस्ट करून आतमध्ये एक प्रॉपर शॉट घेतलेला आहे आतमधला मंदिराचा आणि ज्योतिबाचा. मला छानपैकी बघायला मिळालं असेल. काय काय ते भटजींना रिक्वेस्ट केली की आपल्याला आतमध्ये शूट करून देतात ते. हो
चांगलं, मला वाटलेलं नाही होणार पण दिलं त्या दादांनी. चला आता प्रदक्षिणा करूया आणि प्रदक्षिणा करता करता आपण एक पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू घेऊया मंदिराचा. जो आपण लास्ट टाइम पण घेतला होता आपण. आणि जसं आम्ही आता नायकबाच्या मंदिरात गेलो तसं तो पण तसं व्ह्यू घेतला आहे आम्ही. ॲज इट इज सेम घेऊया. चला कनेक्ट राहा. फायनली आपलं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. फोटोज वगैरे सुद्धा काढून झालेले आहे आणि आपण मंदिराचा व्ह्यू पण मागे तुम्हाला मंदिर दिसते. मला जरा लाईट्स कमी झालेली आहे त्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे पण खूप छान दर्शन झालेलं आहे. लास्ट टाईम जे आम्ही ते दर्शन केलं होतं ते ॲक्च्युली दुसऱ्या दरवाजाने आपण आतमध्ये आलो होतो. आता हा दुसरा दरवाजा आहे. झालेला आहे नायकबाचं आणि ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपलं शेवटचं दर्शन घ्यायचं आहे कोल्हापूरची अंबाबाई. तर कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता डायरेक्ट आपण भेटू महालक्ष्मीच्या जवळ. कोल्हापूरची महालक्ष्मी. आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. हे बघा, ह्या वेळेला मी फर्स्ट टाईम आलेलो आहे. लाईटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर लाईटिंग आहे. लाईन पण भरपूर आहे. जेव्हा पण आम्ही सकाळी किंवा आम्ही दुपारी झालं उन्हाचं. यावेळेला काय का श्रावणी, यावेळेला आपण फर्स्ट टाईम आलो आहे ना या टायमाला. हा नाही तर आपले पाय भाजून निघाले फोडले. हा बघ लाईटिंग बघ, खूपच सुंदर लाईटिंग आहे. तुम्ही काय लाईन जास्त नाही आहे ॲक्च्युली. अर्ध्या तासात दर्शन होईल आपलं. खूप आहे ॲक्च्युली. हे बघा, मला वाटलं लाईन नाही आहे पण लाईन खूप आहे. जेव्हा आतमध्ये आल्यानंतर कळालं की किती लाईन आहे. खूप लाईन आहे. जवळजवळ आपल्याला 1 तास लागणार आहे. 1 तास लाईन उभं राहायचं आपल्याला. बघूया आता वाजले आहेत 7:45. हे बघा लाईन. फिरून आतमध्ये जायचं आहे. आत्ताशी आपण फक्त दरवाजाच्या इकडे पोचलो आहे. ऑलमोस्ट किती वेळ झाला लाईन लावली आपण? 15-20 मिनटं झाले. लाईन हळूहळू पुढे चालली. मग अशी आरती होती म्हणून लाईन थांबून ठेवली होती. हे बघा समोर दिसेल तुम्हाला मंदिर जवळ आलेलं आहे. ती लाईन अशी फिरून जाते का डायरेक्ट जाते? फिरून जाते. लाईन अशी फिरून गोल फिरून जाणार आहे. अजून जवळजवळ 1 तास. एवढी लाईन आपण पार केलेली आहे. खूप छान दर्शन झालंय देवीचं. थोडा वेळ लागला पण खूपच छान. एक नंबर छान झालं दर्शन. आणि आता आपण खरेदी करूया. काय आहे दुकानं? व्हिडिओ चालू आहे. दर्शन आपलं झालेलं आहे. आता इकडे दुकान आहेत बघा. इकडेच सांगतो. बघूया कोणाला काय घ्यायचं का ते. हां चला
सगळी लाईनीनी ज्वेलरीची दुकानं आहेत शेवटपर्यंत. मंदिराचं बांधकाम अजून चालू आहे बाहेर. आणि हे मंदिर आहे आणि हा एक्झिट आहे. एक्झिट बंद झाला, मंदिराचा टाईम संपलेला आहे. आता बहुतेक आरती चालू आहे. आरती आहे ना का आता? नाही काय आरती चालू आहे. तर गेट बंद केलेला आहे. बघूया, मला वाटतं काहीतरी चालू आहे. आरती चालू होईल बहुतेक आता असं वाटतंय. तर आपण आरती घेऊया का बघू आता आरती चालू होते की नाही असं मला वाटतंय. डाऊट आहे. सगळी माणसं इथे बसलेली आहेत. तर बघूया काय होतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान होते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची. आता आपल्याला आपलं महालक्ष्मीचं अंबादेवीचं दर्शन झालं आहे. अंबाबाईचं खूप छान प्रकारे दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आपण आतमध्ये काहीच शूट केलं नाही आहे. ठीक आहे. आणि हे बघा म्हणजे मागेच मंदिर आहे. हे बघा किती सुंदर आहे ना, किती छान आहे बघा मंदिर. तर आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. ये रे बायको, ये बायको, किती छान वाटते बघ मागे. बघ किती वातावरण खूप छान आहे. तर आता आपण याच्या अगोदर जे शूट केलं, दत्त महाराजांची पालखी नरसोबाच्या वाडीवरून इथपर्यंत आलेली आहे प्रदक्षिणा घालण्यासाठी. आता आहे दत्त महाराजांची जयंती 4 तारखेला डिसेंबरमध्ये. तर त्यासाठी आलेली आहे. चालू झाली आहे. हा, तर पालखी आलेली आहे. ते आपल्या तर पालखीचं दर्शन आपल्याला आपण आवाज येतो बघा. ऍक्च्युली आम्ही आता ना विषयच काढला होता नरसोबाची वाडी कुठे आहे आणि स्वतः महाराजांनीच आपल्याला दर्शन दिलेलं आहे. तर आपला पुढचा व्लॉग आपला पुढचा ब्लॉग आपण उद्या नरसोबाच्या वाडीचा एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. मी पहिल्यांदा चाललो आहे. मी खूप एकदम एक्सायटेड आहे. तर असं जायचं आहे आपलं. पालखी आता आहे. इथे आवाज येतो बघा तुम्हाला. वाजंत्रीचा आवाज येतोय. ही पालखी येते मस्तपैकी. खाली कपडा, व्हाईट कपडा टाकून त्याच्यावर फुलं. मेन मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपलं देवीचं दर्शन झालंय पहिला गुरुवार झाल्यावरती. छान दर्शन झालेलं आहे. हे बघा मंदिर तुम्हाला मागे दिसत असेल. हे बघा कळस देवीचा दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. चला आता डायरेक्ट घरी जायचं आहे. आपला हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जरा कमी येतं ते ब्लॉग तरी तुमचा सपोर्ट असंच राहू. कारण की वेळेनुसार आम्ही ब्लॉग बनवतो. ठीक आहे. पण आता जे ब्लॉग येतील ते खूप धडाधड येणार आहेत. धडाधड ब्लॉग येणार आहेत. चला.